निवडणुकीनंतर अमरावती महानगरपालिकाची पहिली आमसभा उत्साहात पार पडली। या पहिल्याच आमसभेत 8 स्वीकृत नगरसेवकांची एकमताने निवड करण्यात आली। सभागृहात कोणताही वाद न होता सर्व सदस्यांनी एकमत दर्शवत ही निवड प्रक्रिया पूर्ण केली। निवड झालेल्या स्वीकृत सदस्यांमध्ये मिलिंद चिमोटे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनिल अग्रवाल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संजू तिरतकर, भारतीय जनता पक्ष प्रशांत देशपांडे, भारतीय जनता पक्ष दिनेश बुप, शिवसेना भोजराज काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, अलीभाई AIMIM, संजय हिंगासपुरे, युवा स्वाभिमान पक्ष यांचा समावेश आहे। पहिल्याच आमसभेत विविध पक्षांच्या सदस्यांची एकमताने निवड झाल्यामुळे महापालिकेत सहकार्याचे वातावरण दिसून आले। आगामी काळात शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि विकास कामांवर सर्वपक्षीय समन्वयाने निर्णय घेतले जाणार असल्याचे संकेत या सभेतून मिळाले। नव्या कार्यकाळातील ही पहिलीच अधिकृत बैठक असल्याने शहराच्या विकासाबाबत सकारात्मक सुरुवात झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे। गेल्या 30 वर्ष जे समाजाची बांधिलकी आहे, समाजाचे वावर आहे, हे असताना महानगरपालिकेमार्फत शहराकरता काहीतरी करता यावं, आपला जो विजन आहे तो शहराकरता वापरता यावा ही एक सुप्त इच्छा मनामध्ये होती। या इच्छेचा आदर करून भारतीय जनता पार्टीने माझा विश्वास दाखवला आहे आणि या महानगरपालिकेत सदस्य म्हणून मला पाठवलेला आहे। मला असं वाटतं की हा जो विश्वास पक्षाने माझ्यावर दाखवला तो पूर्ण करण्याची जबाबदारी आजपासून माझ्यावर वाढलेली आहे। पण येणारे जे दिवस आहेत यामध्ये माझा अनुभव आणि माझी शैली आहे, याचा उपयोग अमरावती शहरात कसा होईल याचा व्यक्तिगत प्रयत्न मी करणार आहे।